माने, माझा मुलगा वीरेंद्र माने 3 वर्षापासून मुतखड्यानं त्रासलेला होता. बऱ्याच जागेला मी इलाज करून बघितलं, ऑपरेशन काय केलं नाही. माझा होमिओपॅथिकवर आयुर्वेदिकवर विश्वास असल्यामुळं मी 2-3 वर्ष आबदलो. वनवतच्या स्वामीसाहेबाचं बी नाव ऐकलं, त्यांचं यूट्यूबला बघितलं आणि मग त्यांच्याकडे पहिली ट्रीटमेंट घेतली मी. पण काय माहीत आहे का, माझ्याकडं काहीतरी घेण्यात ह्याच्यात औषधं खाण्यात चूक झाली असेल. परत मला वाटलं आणि मी मागच्या ह्या 4-5 दिवसापूर्वी गेलो आणि परत फ्रेश सोनोग्राफी त्यांना दाखवली आणि परत पहिला जी खडा होता ती बी 12 MM झाला नळीत आणि किडनीत तर काय माहीत आहे का, 9 आहेत अजून दोन्हीकडं. पण तिसऱ्या दिवशी खडा पडला 12 MM होमिओपॅथिकच्या औषधातनं. त्यामुळं होमिओपॅथिकवरती माझा जास्त विश्वास आहे आणि होमिओपॅथिकवरती विश्वास असूनसुद्धा जी एखाद्या आचार्याला जसं त्यातलं कालवणाचं स्वयंपाकाचं जे साधलेलं असतं तसं अनेक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. पण ह्या बनवतच्या स्वामी डॉक्टरला, स्वामी सराला काय त्यातलं ट्रीटमेंट सापडलंय. बाहेरच्या देशातनं सुद्धा माणसं येतील पडलेल्याचं खडं मी स्वतः बघितलं, तर रिपोर्ट बघितला आहे, टी व्हीवर बघितलं आहे. पण माझ्याच मुलाचा पडला ह्याचा जास्त मला आनंद वाटला. पण अजून 9 आहेत. ही पडल्यानंतर मात्र काय माहीत आहे का, भयंकर मला म्हणजे आनंद होईल, अभिमान होईल. तर होमिओपॅथिकचं ट्रीटमेंट भयंकर चांगल्या पद्धतीचं स्वामी डॉक्टरांना सापडलं ह्या बनवतच्या. तर प्रत्येकानं काय माहीत आहे का, ऑपरेशन करण्यापूर्वी 1 वेळ 2 वेळ ह्यांचा इलाज करून बघावा. अपयश येतच नाही, खडा हा पडतोयच. ठीक आहे. आता ह्याच्या पलीकडलं मी काय सांगावं, मला गुण आला म्हणून मी सांगितलं. मी काय त्यांची कुठली स्तुती करतोय अशातला भाग नाही. जोपर्यंत माझा पडत नव्हता तोपर्यंत माझा विश्वास नव्हता. ठीक आहे, एवढं बोलून मी आता माझं थांबवतो.